जय चौधरी क्रिएटर चॅनलवरती सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत। नमस्कार। आज आहे फ्रेंडशिप डे, मैत्रीचा दिवस। या फ्रेंडशिप डे वरती आज आपण एक चर्चा करणार आहोत। सर्वप्रथम सर्व प्रेक्षकांना माझ्याकडून व आमच्या चॅनलकडून मैत्री दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। हॅपी फ्रेंडशिप डे। आज आपण या माहितीपटामध्ये काही मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत। ते मुद्दे पाहूया। पहिला मुद्दा आपला महत्वाचा आहे कुटुंब, दुसरा मुद्दा आहे शेजारी, तिसरा गाव किंवा आजूबाजूचा परिसर, चौथा आपला समाज व इतर समाज, पाचवा इतर राज्य व लोक, त्यांची भाषा। आपण अनेक प्रांतांनी जोडलेला एक आपला देश आहे, त्यांच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत। सहावा प्राण्यांविषयी मैत्री, म्हणजे आपण प्राण्यांबरोबर मैत्री कशा प्रकारे साधू शकतो याच्यावरही चर्चा करणार आहोत। सातवा आहे निसर्ग किंवा निसर्गाबरोबर मैत्री। आठवा भारत देश आणि जगातील इतर देश, आपण कसं मैत्रीपूर्वक पूर्ण नातं त्यांच्याशी आपण निर्माण करून आपल्या देशाचा विकास करू शकतो यावर आपण चर्चा करणार आहोत। आठवा आहे मैत्रीपूर्ण वर्तणुकीमुळे आपणास होणारे फायदे व आपल्या देशाचा होणारा विकास। आठवा आहे आपल्या देशाचा विकास। सरतेशेवटी तथागत भगवान गौतम बुद्धांनी शांतीच्या संदेशाने व मैत्रीपूर्ण व करुणेच्या संदेशाने आपलं जीवन कसं प्रफुल्लित करता येईल व शांतिमय मार्गाने पूर्ण करता येईल व जगता येईल व या समाजामध्ये आपला वागता येईल, जो संदेश त्यांनी दिलेला आहे यावरती सरतेशेवटी आपण चर्चा करणार आहोत व आपल्या माहितीपटाचा शेवट करणार आहोत। चला तर मित्रांनो, जास्त वेळ वाया न घालवता आपण आजच्या आपल्या माहितीपटाला सुरुवात करूया। सगळ्यात पहिला मुद्दा आपला कुटुंब होता। कुटुंबामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो आजी आजोबा येतात। आपण लहान असतो, लहान असल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपलं जास्त लाड कोण करतात? आजी आजोबा। का तर ते सर्वात जास्त घरी असतात, रिटायर झालेले असतात, वयस्कर असतात, ते असतात घरी बसलेले असतात। आपण त्यांच्याशी प्रेमाने बोलतो वागतो, ते आपल्याशी प्रेमाने बोलतात वागतात, आपल्याला फिरायला घेऊन जातात, खाऊ घेऊन देतात, आपल्या झोप येण्यासाठी छान छान गोष्टी सांगतात। आजी आपल्याला गोष्ट सांगते, आजोबा आपल्याला फिरायला घेऊन जातात व आपल्याला त्यांच्याशी मैत्रीपूर्ण नातं निर्माण होतं। त्याच्यानंतर दुसरा भाग आहे कुटुंबातील आपल्या घरातील कुटुंब प्रमुख वडील। आपले वडील हे कर्ते धर्ते असतात, कुटुंबाला चालवण्यासाठी ते काम करत असतात, अहोरात्र कष्ट करत असतात, म्हणून या कुटुंबामध्ये त्यांचं स्थान महत्वाचं आहे। त्यांच्याशी आपण मैत्री कशा प्रकारे केली पाहिजे व का गरजेचे आहे हे मी तुम्हाला सांगतो। मित्रांनो, काही प्रसंग असे आपल्या जीवनामध्ये येतात की आपण वडिलांचा आदर करत असतो, वडिलांना आपण घाबरत असतो, किंवा वडिलांचा एक आपल्या मनामध्ये एक धाक असतो की बाबा मी जर काही चूक केली, काय झालं तर मला वडील मारतील, रागवतील, ते नाराज होतील माझ्याशी, किंवा काय होईल काय नाही। आपण या भीतीपोटी आपण वडिलांशी चर्चा करत नाही व त्या गोष्टी आपल्या मनातल्या मनातही दाबून ठेवतो व वडिलांविषयी आपल्या मनामध्ये एक वेगळीच भावना निर्माण होते की वडील माझे कडक आहेत, असं आहे तसं आहे, खूप शिस्तप्रिय आहेत, आमचं माझ्यावर प्रेम करत नाहीत, काय नाही, ही वेगळीच भावना आपल्या मनामध्ये निर्माण होते। ही साफ चुकीची भावना आहे मित्रांनो। व आपल्या आईशी घनिष्ठ नातं निर्माण होतो, आपण आईला कुठल्याही गोष्टी सांगतो किंवा आईशी जवळ सांगतो। मित्रांनो, वडील जरी आपल्या कुटुंबातील कुटुंब प्रमुख असले, जरी ते कडक असले किंवा शिस्तप्रिय असले, तर ते आपली काळजी घेतात, आपल्या चांगल्यासाठीच आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये मार्गदर्शन करत असतात। मित्रांनो, आपल्या वडिलांशी जवळीक साधा, त्यांच्यापाशी बसा, त्यांना आल्यानंतर पाणी द्या, हवं नको ते विचारा, शांत त्यांच्यापाशी 2 मिनिटं बसा। त्यांनाही अचंबित वाटलं पाहिजे की आज माझा मुलगा माझ्यापाशी बसलाय, काहीतरी त्याला पाहिजे असेल म्हणून बसला असेल। ते स्वतः तुम्हाला बोलून दाखवणार नाही की तुला काय पाहिजे काय नाही, एका आधारे माझ्यापाशी काय नाही, ते शांत मौन धरून मनामध्ये ती भावना ठेवून शांत बसतील की कारण की तुम्ही ते प्रकट व्हावं त्यांच्यासमोर, की तुम्ही ते बोलावं। वडिलांची त्यांची एक भावना असते
दोन शब्द प्रेमाने त्यांच्याशी बोलावं ही त्यांची भावना असते. तुम्ही त्यांना वेळ द्यावं ही त्यांची भावना असते. तुम्ही ज्यावेळेस तिथे बसता वडिलांना बोला की बाबा आज मला असे पैसे पाहिजे होते, मित्र आज पिक्चरला जाणार आहेत, आज फिरायला जाणार आहेत, किंवा आज आम्ही चांगल्या हॉटेलला जेवण करण्यासाठी जाणार आहोत, किंवा माझ्या मित्राचा बर्थडे आहे. अनेक कारण आहेत पैसे मागण्यासाठी. तुम्ही ते तसं वडिलांची एक विश्वासाचं नातं निर्माण करून त्यांना विश्वासात घेऊन तुम्ही ते पैसे मागू शकता. विद्यार्थी वर्गात निकाल लागला, बाबा मी ह्या कोर्स विषयी चांगली माहिती मिळवलेली आहे, ह्या कोर्सला जरा थोडा जास्त खर्च आहे, बाबा कृपया करून तुम्ही मला त्या कोर्सला टाकाल का, किंवा हे कॉलेज चांगलं आहे, किंवा ते फलाना गोष्ट चांगली आहे ती मला मिळवून द्याल का. हे मैत्रीपूर्ण संवादानेच मित्रांनो होत असतं. आई वडिलांना त्यांच्या कामाच्या व्यापामुळे, समाजाच्या व्यापामुळे त्यांना काही गोष्टी लक्षात येत नाही, त्या गोष्टी आपण लक्षात आणून द्यायच्या असतात. समजा तुमचं बाहेर कुठं तक्रार झाली, तक्रार म्हणजे तुमचा कुठं वाद झाला, अपघात झाला, काय झाला, अरे नको बाबा घरी गेल्यानंतर काय झालं तर मग कळेल किंवा काय होईल. मित्रांनो ह्या गोष्टी लपवणे ह्या आपल्या जीवावरही येऊ शकतात. ह्या गोष्टीमुळे आपण अडचणी येऊ शकतो. म्हणून कधी या गोष्टी लपवायच्या नाही. घरी गेल्यानंतर सर्वप्रथम सगळ्याच विश्वासाने जर कोणी जर व्यक्ती असेल ना, तर माझ्या मते माझा स्वतःचा वडील, मी कधीच काही लपवत नाही. मी सगळ्यात माझी आई आणि वडील कधी मी स्वतः वैयक्तिक सांगतो. काही असो मित्रांनो, साध्या आणि सोप्या भाषेचं सांगायचं ना, हागल्यामधल्या गोष्टी सुद्धा मी त्यांना सांगतो. काही असो माझ्या जीवनात मी त्यांच्यापाशी प्रकट करतो. मित्रांनो मी साध्या सोप्या भाषेत बोलणारा माणूस आहे. बघा सगळ्या गोष्टी तुम्ही आपल्या आई वडिलांशी जवळीक करून साधून त्यांना सांगत जावा. माझा इथे तक्रार झाली, इथे मला असं झालं, त्यांनाही या गोष्टी माहिती असाव्यात, चांगला सल्ला मिळतो. माझं हे दुखतंय ते दुखतंय सगळं सांगायचं. मित्रांनो एक मैत्रीपूर्ण नातं आपल्या वडिलांची निर्माण करून आपल्या गोष्टी आपण मागण्या पूर्ण करून घ्याव्यात. आपल्या घरामध्ये आपल्या वडिलाचं व आपल्या नसेल वडिलांचं ताण आपण चांगलं करावं. दुसरी गोष्ट असते आई तर काय तुम्हाला सांगायची काही गरज नाही, कारण की तिन्ही जगाचा स्वामी आई विना भिकारी. मित्रांनो आई एक अशी गोष्ट आहे ज्या ठिकाणी तुम्ही काय करा नका करू तिला सगळं कळतं. म्हणजे तिला ह्याविषयी तुम्हाला काय सांगायची गरज नाही, सगळं कळतं तिला. ती परिपूर्ण अशी एक व्यक्ती आहे की ती जगामधली की त्या सगळ्या गोष्टी सामावून घेते, आपल्या सगळ्या चुकापात्रात सामावून घेते. आईलाही आपली जवळ करा, आईला कामात मदत करा, एक मैत्रीपूर्ण तिच्यासोबत नातं निर्माण करा. जर मुलगी असेल तर मुलीने आईचं कामात हातभार लावला पाहिजे, घरातल्या स्वयंपाक आई पण शिकून घेतला पाहिजे. सुंदर कसे सुंदर अंग भरून कपडे परिधान केले पाहिजेत, आईचं आपण ऐकलं पाहिजे. कारण की ते काय म्हणतात त्याला, समाजामधली एक जबाबदार व्यक्ती आहे आई, की आपली मुलगी कशी वागली पाहिजे, आपण कसं समाजामध्ये वावरलं पाहिजे ते आपल्याला वेळोवेळी सांगत असते. आईच्या आपण गोष्टी ऐकल्या पाहिजेत. मुलांनीही नको त्या गोष्टी टाळून आपल्या आईकडे ध्यान दिलं पाहिजे, आरोग्याकडे तिचे ध्यान दिलं पाहिजे. व आई वडिलांशी परिपूर्ण मैत्रीचं नातं आपण या ठिकाणी निर्माण करून मैत्रीपूर्ण आपण जीवन जगू शकतो. नातं हे कोणतं का असणार, पण त्याला एक मैत्री हा शब्द जोडला गेला तर पूर्ण सर्व कामं विश्वासाने होतात. हे मला स्वतः मी अनुभवलेलं आहे, मी अनुभवत आहे. घरामध्ये जर मोठी बहीण असेल तर मोठ्या बहिणीने छोट्या बहिणीला चांगले संस्कार द्यावे, तिला चांगला अभ्यास करून घ्यावा किंवा काय करून घ्यावा. छोट्या बहिणीने मोठ्या बहिणीशी संवाद साधावा. घरात इतर व्यक्तीशी काही संवाद साधता येत नसेल तर की दीदी मला असं असं पाहिजे, असं असं पाहिजे, तुम्हाला ते मिळवून देशील का, किंवा तुम्हाला मदत करशील का. मैत्रीपूर्ण घरात नातं निर्माण करावं. मोठ्या भावाने छोट्या भावाशी, छोट्या भावाने मोठ्या भावाशी मैत्रीपूर्ण नातं निर्माण करून घरामध्ये वडिलांनंतर मोठा भाऊ व मोठी बहीणच प्रमुख स्थानी असतात छोट्या व्यक्तींसाठी किंवा लहान भावांसाठी. म्हणून मैत्रीपूर्ण नातं निर्माण करून आपण कुटुंबामध्ये वावरलं पाहिजे. मैत्री हा शब्द इथंही लागू होतो. मित्रांनो आता आपण पुढे पाहूया शेजारी. दुसरा आपला मुद्दा होता शेजाऱ्याची मैत्री. मित्रांनो शेजारी पाजारी आपण राहत असतो. समजा आपण सोसायटीमध्ये राहतो, चाळीमध्ये राहतो किंवा झोपडपट्टीमध्ये राहतो, अनेक ठिकाणी आपण राहत असतो, गावामध्ये राहतो. आपल्या शेजारी जे लोक आहेत ते चांगले लोक असले पाहिजे. कुठल्याही समाजाचे असतो, कसे का असतात, त्यांच्याशी आपलं मैत्रीपूर्ण नातं असलं पाहिजे, जेणेकरून
आपली मुलं, आपली संपत्ती, आपण स्वतः अर्ध्या रात्र जरी आपल्याला काही झालं तर ते आपल्यासाठी मदतीला धावून आले पाहिजे. आपण परगावी गेल्यानंतर आपल्या घरावरती त्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे. आपल्या सगळ्या वस्तूंवरती त्यांचं लक्ष पाहिजे. आपल्या घराकडे कोण येतंय, जातंय, काय होतंय, एवढ्यापर्यंत आपलं नातं पाहिजे की जरी तुम्ही विश्वासाने जरी तुम्ही, आता तुम्हाला उदाहरण देतो तुम्हाला मी, समजा आता आई वडील आता बाहेर चालले किंवा कोण बाहेर चालले, घराला लॉक लावलंय, मुलं शाळेत नाही येणार आहेत आणि घराला लॉक लावले, विश्वासाने चावी आपण शेजाऱ्याच्या हातात देऊन की बाबा माझा मुलगा आल्यानंतर त्याला चावी द्या, असं नातं निर्माण झालं पाहिजे. कारण की आम्ही आमच्या शेजाऱ्यांबरोबर असंच इथं वर्तन करतो आणि असंच वागतो आणि विश्वासाने चावी देतो. माझा भाव आल्यानंतर माझी बहीण आली किंवा माझे वडील आले तर त्याला चावी द्या, घर उघडता आलं पाहिजे. बघा, कारण घराची चावी देणे म्हणजे संपूर्ण घर त्यांच्या हातात देण्यासारखं आहे. काय जाईल राहील हे अनेक मनामध्ये विचार असतात, अजिबात नाही. कारण की शेजाऱ्यांचं वर्तन आणि आपलं शेजाऱ्यांविषयी वर्तन, आपल्या घरामध्ये गोडधोड केल्यानंतर आपण त्यांना नेऊन देतो, त्यांच्या घरात गोडधोड केल्यानंतर ते आपल्याला आणून देतात. हे मैत्रीपूर्ण आहे का नाही तर काय? आपल्या घरातल्या सुखदुःखाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित असतात, आपण त्यांच्या सुखदुःखाच्या कार्यक्रमाला उपस्थित असतो. त्यांच्या लग्न असू द्या नाही काही असू द्या, आपण त्यांच्या कामामध्ये झटत असतो, ते आपल्या कामामध्ये झटत असतात. अनेक प्रकारची ते मदत आपल्याला करत असतात. मैत्रीपूर्ण नातं आहे ना तर काय? मित्रांनो, मी तुम्हाला या चर्चेतून एवढंच सांगू इच्छितो की शेजाऱ्यांबरोबर मैत्रीपूर्ण नातं निर्माण करा. तुम्ही आता समाजामध्ये काही घटना पाहत असाल, लहान मुलांबरोबर, मुलींबरोबर किंवा स्वतः काही व्यक्तींबरोबर काही चुकीच्या घटना घडतात, जादूटोण्याच्या असू द्या, कशाच्या असू द्या, मुलांबरोबर घाणेरड्या कृत्याच्या असू द्या, अनेक घटना घडतात. ते आपल्या विषयाला भरकटायचं नाहीये. म्हणून सगळ्यांनी प्रत्येकाशी मैत्रीपूर्ण नातं ठेवलं पाहिजे. कुणाविषयी मनामध्ये दोष ठेवायचा नाही की आपल्यामुळे त्याच्या मनामध्ये काहीतरी घाणेरडा भावना येईल आणि तो आपल्याला काहीतरी अडचण करेल किंवा काय करेल. ही कृती केव्हा होते माहिती आहे मित्रांनो? जेव्हा आपण शेजाऱ्याला काहीतरी चुकीचं करतो किंवा त्याला वाईट काहीतरी बोलतो किंवा त्याशी भांडणं करतो सतत, मग त्यावेळेस तो आपल्याविषयी कुरघोडे निर्माण करतो. मग आपल्याला संकटात तोंड द्यावं लागतं. म्हणून मी असं म्हणत नाही त्याला घाबरून राहावं किंवा काय करा, मैत्रीपूर्ण नातं त्याच्याशी फक्त संपादित करा, एवढंच बस. मैत्रीपूर्ण नातं संपादित करून आपण आपला शेजार धर्म पूर्ण करा. तर आपला तिसरा मुद्दा आहे गाव किंवा परिसर. आपण ज्या गावामध्ये किंवा ज्या परिसरामध्ये राहतो तिथंही तुमचं मैत्रीपूर्ण नातं असलं पाहिजे. त्यात तुम्हाला मी काही मुद्दे सांगू इच्छितो, काही भाग सांगू इच्छितो. समजा मी माझं स्वतःचं वैयक्तिक तुम्हाला सांगतो. मी चिखली गाव, जाधववाडी परिसर, बोलाई माता मळा, बोलाई माता मंदिर रोड, गल्ली क्रमांक 10, राष्ट्रभूषण हाऊसिंग सोसायटी या ठिकाणी मी राहतो. जर पोस्टमन आला, त्यांनी विचारलं की बाबा इथं असं आहे, तर लगेच फक्त सांगता आला पाहिजे. ते पोस्टमन आपल्या गल्लीपर्यंत आला, त्याने जर विचारलं बाबा काय हा प्रवीण सुनील चौधरी कुठं राहतात, त्यांचं असं पत्र आपल्याला द्यायचंय. झटकन लोकांनी त्यांना ते घर दाखवलं पाहिजे. एवढं तुमचं मैत्रीपूर्ण तिथं नातं पाहिजे. समाजामध्ये तुमची थोडीफार ओळख पाहिजे. ही ओळख कधी निर्माण होईल? तुमच्या वर्तणुकीमुळे, तुमच्या चांगल्या वागणुकीमुळे. आणि तुमची चांगली वागणूक कधी निर्माण होईल? ज्या वेळेस तुम्ही समाजामध्ये प्रत्येकाच्या सुखदुःखात कार्यक्रमाला उपस्थित राहाल, सगळ्यांना अडीअडचणीला तुम्ही जाल, त्यावेळेस तुमची मैत्री निर्माण होईल, तुम्हाला लोक ओळखतील. त्याच्यानंतर गावामध्ये तुमचं एक स्थान असतं. आता समजा पाहुणा रावळा आला, आम्हाला फलाण्याच्या घरी जायचं, आम्हाला चौधरीच्या घरी जायचं, कुठं राहतात होते, हटकन लोकांनी सांगितलं पाहिजे इथून पुढे जावं, गल्ली नंबर 10 आहे, तिथं सरळ जावं, 5-6 घर सोडले त्यांचंच घर आहे. या प्रकारचं तुमचं वर्तन पाहिजे. गावामध्ये आलेल्या पै पाहुण्याला 2 मिनिटात तुमच्या घरी लोकांनी आणून सोडलं पाहिजे. अशी तुमची मैत्री पाहिजे तुमच्या लोकांबरोबर. तिला गावामध्ये तुम्हाला एक प्रतिष्ठित नागरिक म्हणून तुम्हाला लोकांनी ओळखलं पाहिजे. हे कधी होईल? तुमच्या मैत्रीपूर्ण संबंधामुळे, मैत्रीपूर्ण तुमच्या बोलण्यामुळे, वागणुकीमुळे. चला तर आता आपण दुसरा मुद्दा पाहूया. आपला समाज व इतर समाज हा आजच्या माहितीपटातला खूप महत्वाचा विषय आहे. आपला समाज आणि इतर समाज. आपला समाज म्हणजे तुम्ही ज्या समाजाचे घटक आहात. उदाहरणार्थ आता मी बौद्ध समाजातला येतो.
असे अनेक समाजाने मिळून आपला देश निर्माण झालेला आहे, अनेक संस्कृतीने नटलेला आपला देश आहे. अनेक आपल्या समाजावर सारखेच इतर समाजही आहेत. आता आपल्या समाजाच्या प्रत्येक कार्यक्रमाला आपण उपस्थित राहिलं पाहिजे. आपल्या समाजाविषयी आपल्याला थोडंफार म्हणण्यापेक्षा परिपूर्ण ज्ञान आपल्याला पाहिजे. आपण आपल्या समाजात उपस्थिती दाखवली पाहिजे. सुखादुःखामध्ये आपण आपल्या समाजाबरोबर उभं राहिलं पाहिजे. त्यांच्याशीही मैत्रीपूर्ण नातं आपण जोडलं पाहिजे. आपल्या समाजाबरोबरही आपण उभं राहिलं पाहिजे. त्यांच्या कार्यक्रमात आपण उपस्थित राहिलं पाहिजे. सुखादुःखात त्यांची साथ दिली पाहिजे आणि समाजाला आपण वेळ दिला पाहिजे. त्याच्यानंतर इतर समाज, आपल्या समाजाची आपण जेवढी इज्जत करतो, आपल्या देवदेवतेची जेवढी इज्जत करतो, सणवारांची आपण जेवढी आदर करतो, मोठ्या थाटाने उत्साहाने आपण साजरे करतो, आपल्या सणामध्ये आपण सहभागी होतो, त्याचप्रमाणे इतर समाजाच्याही भावना, त्यांचे सणवार, त्यांच्या राहणसहान किंवा जे ते साजरे करतात त्यात आपण सहभागी होऊन इज्जतीने वागलं पाहिजे व त्यांनाही आपण किंमत दिली पाहिजे आणि त्यांच्याही सणामध्ये आपण सहभागी होऊन आनंद घेतला पाहिजे. आपण त्यांच्या समाजाविषयी माहिती मिळवली पाहिजे. प्रत्येक समाजाची सणाची, तिथल्या धर्माची, त्यांच्या विधीची माहिती मिळवली पाहिजे. जोपर्यंत आपल्याला त्यांच्या धर्माविषयी किंवा सणाविषयी माहिती मिळत नाही तोपर्यंत आपल्या मनामध्ये त्यांच्याविषयी आदर निर्माण होत नाही. मग सर्वप्रथम आपण त्यांच्याविषयी माहिती गोळा केली पाहिजे की बाबा हे सण कशामुळे साजरे करतात, ही विधी कशामुळे केली जाते. मग आपलं आदरयुक्त आपण आपल्या मनामध्ये भावना निर्माण होते व आपणही त्यांना आदर दिला पाहिजे व मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करून त्यांचंही आपण इज्जत केली पाहिजे. त्यांनाही मान सन्मान दिला पाहिजे. आपण त्यांच्या सणामध्ये सहभागी झालं पाहिजे. त्याच्यानंतर इतर राज्य व लोक, भाषा आणि प्रांत. भारत देश एका राज्याने मिळून एकच राज्याचा असा नाहीये. अनेक राज्यांनी मिळून हा भारत देश निर्माण झालेला आहे. अनेक राज्यामध्ये वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात, वेगवेगळ्या समाजाची लोक राहतात, वेगवेगळ्या प्रथा चालतात. प्रथा परंपरेने अनेक लोक नटलेले आहेत या देशामध्ये. आता आपण महाराष्ट्र राज्यामध्ये राहतो. आपण भाग्यशाली आहोत की या महाराष्ट्र राज्यामध्ये कामधंद्याची कमी नाही. खूप मोठ्या क्षेत्रावरती व्यवसाय या ठिकाणी चालतो. औद्योगिकरण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकसित झालेलं आहे. खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नोकरीची संधी आहे. भौगोलिक स्थितीच्या कारणाने इतर राज्यांमध्ये ही परिस्थिती नाहीये. त्यामुळे लोक आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये नोकरीच्या निमित्ताने येतात व नोकरी मिळवण्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये वास्तव्य करतात. मित्रांनो, आपण त्यांच्यासोबतही मैत्रीपूर्ण नातं निर्माण करून राहिलं पाहिजे. त्यांनीही आपल्याशी मैत्रीपूर्ण करून नातं निर्माण करून राहिलं पाहिजे. आपणही त्यांच्या भाषेचा आदर केला पाहिजे. आपल्याही भाषेचा त्यांनी आदर केला पाहिजे. आपणही त्यांच्या संस्कृतीचा आदर केला पाहिजे. त्यांनीही आपल्या संस्कृतीचा आदर केला पाहिजे. मित्रांनो, काही पाठीमागे उदाहरणं घडली होती, मी तुम्हाला सांगतो. भाषेवरनं इथं एका विशिष्ट पक्षाने किंवा एक विशिष्ट समुदायाने वाद निर्माण केला होता, प्रांतवाद निर्माण केला होता. खूप पळापळी झाली होती. खूप त्या लोकांना त्रास सहन करावा लागला होता. आता कसं आहे मित्रांनो, ती भौगोलिक स्थिती आहे. आपण भौगोलिक स्थिती सक्षम महाराष्ट्र आहे, त्यांची राज्य भौगोलिक दृष्ट्या असक्षम आहे किंवा आपल्या बाजूला जास्त ओढ आहे औद्योगिकरणाचा. त्यामुळे लोक आपल्या इथे येतात व व्यवसायाच्या निमित्ताने किंवा रोजगाराच्या निमित्ताने आपल्या इथे राहतात. मित्रांनो, भाषा कोणतीही असो, कोणताही प्रांत असो, संविधानामध्ये त्यांना भौगोलिक स्थानामुळे ती लोक आपल्या इथे राहतात, कामधंदा करतात. त्यांनाही करू द्या, त्यांच्यासोबत आपणही काम करूया. आपल्या इथं खूप भरपूर काम आहे मित्रांनो. पाहिजे त्याला नोकरी मिळते, फक्त करण्याची इच्छा पाहिजे. मित्रांनो, आपण म्हणतो त्यांच्यामुळे आम्हाला नोकरी मिळणार नाही किंवा असं काय, साफ चुकीचा समज आहे. मित्रांनो, भरपूर काम आहे. तुम्ही फक्त बाहेर पडा, पाहिजे ते आपल्या कलेनुसार काम मिळवा आणि तुम्ही करा. त्यांच्याशी मैत्रीपूर्ण नातं निर्माण करा. तुम्ही त्यांना मैत्रीपूर्ण वागणूक द्या, त्यांनी तुम्हाला मैत्रीपूर्ण वागणूक दिली पाहिजे. एकमेकाचा आदर करा. मी होतो मागाशी संविधानापाशी. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे, कोणत्याही राज्यातील व्यक्ती, कोणत्याही प्रांतातील व्यक्ती, कोणत्याही समाजाचा व्यक्ती, कोणतीही भाषा बोलणारा व्यक्ती भारत देशातील कोणत्याही राज्यामध्ये जाऊन राहू शकतो.
तिथं संपत्ती निर्माण करू शकतो, जागा खरेदी करू शकतो, नोकरी करू शकतो, तिथं वास्तव्य करू शकतो. फक्त त्याला एकच अट आहे, तो भारताचा नागरिक असावा. संविधानाच्या पेक्षा या देशामध्ये कुणीही मोठं नाही. संविधानाप्रमाणे सगळ्यांना आपल्याला चालावं लागेल, मानावं लागेल. म्हणून मित्रांनो, मी हात जोडून विनंती करतो की आपण त्यांचाही आदर करा, त्यांनी आपला आदर केला पाहिजे. मैत्रीपूर्ण नातं निर्माण होऊन आपण दोघांनी या ठिकाणी नांदलं पाहिजे. तर चला पुढचा विषय आपण मुद्दा बघूया. प्राण्यांशी मैत्री हा पण आपल्या माहितीपटातील महत्वाचा घटक आहे. प्राण्यांशी मैत्री मित्रांनो, प्राण्यांशी मैत्री आपण कशा प्रकारे करू शकतो मी तुम्हाला सांगतो. घरामध्ये मांजर, कुत्रा, अनेक प्राणी पाळले जातात, अनेक विविध कारणासाठी पाळले जातात. अजून वन विभागात म्हणजे जंगलामध्ये हिंस्र प्राणी आहेत व शांत प्राणी आहेत, म्हणजे शांत स्वभावाचे बी आहेत आणि चिडखोरी आहेत, शाकाहारी आहेत, मांसाहारी आहेत. यांच्याशी आपण मैत्री कशा प्रकारे करू शकतो, यांचंही संवर्धन व आपण विकास कसा करू शकतो यावर मी तुम्हाला आपण माहिती किंवा चर्चा करूया. त्याच्यामध्ये मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपल्या घरामधला कुत्रा महत्वाचा विषय. मित्रांनो नीट ऐका. याच्यामध्ये आपण घरामध्ये कुत्रा पाळतो, ते घराचं आपलं रक्षण करतो. खूप इमानी प्राणी म्हणून त्याला जगामध्ये ओळख आहे. अनेक जातीचे कुत्रे जगामध्ये आहेत, त्याच्यामध्ये भारतीय ब्रीड पण आपले आहे. भारतामध्ये 5-6 जातीचे कुत्रे मिळतात. मित्रांनो, विशेषतः मी जोर देऊन तुम्हाला सांगू इच्छितो, भारत देशातील लोकांना, जो कोणी हा आपला व्हिडिओ पाहत असेल त्या माझ्या प्रेक्षक वर्गाला, मित्रांनो, तुम्ही जरी विदेशी जातीचे कुत्रे जरी तुम्ही पाळत असाल किंवा ते ब्रीड पाळत असाल, कृपया करून मित्रांनो आपल्या ब्रीडकडे जास्त लक्ष द्या. भारतीय ब्रीड कारवान आहे, गावठी कुत्रा आहे, अजून बरेचशा राज्यांमध्ये वेगवेगळ्या जातीचे कुत्रे आहेत, तुम्ही ते आणून त्यांना पाळू शकता. भारतीय ब्रीडला तुम्ही जास्त मित्रांनो महत्व द्या, कारण की ही ब्रीड वाघाप्रमाणे अशी आपली ब्रीड आहेत, वाघाला सुद्धा भिडणारी ब्रीड आहे. धनगराची कुत्री बघा तुम्ही, धनगर समाजाच्या बरोबर कुत्रे असतात. शेतामध्ये शेतकऱ्यांची कुत्री बघा तुम्ही. कारवान कुत्रा बघा, आता ते कारवान कुत्रा आता मिलिटरीमध्ये सुद्धा भरती झालेले श्वान पथकामध्ये. मला सांगायचंय काय मित्रांनो, आपल्या ब्रीडकडे तुम्ही जास्त लक्ष द्या. भारतीय ब्रीड आपली कुत्रे तुम्ही कशी काय पाळले पाहिजे, त्यांचा विकास कसा झाला पाहिजे, त्यांचं संवर्धन कसं झालं पाहिजे याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे मित्रांनो. म्हणून भारतीय ब्रीड पाळा. विषयाकडे आपण येऊ. कुत्रा हा एक अतिशय चांगला मित्र आहे. तो इमानाने आपल्या घराचं रक्षण करतो, मालकाचं रक्षण करतो व समाजामध्ये आपले स्थान निर्माण करतो. मैत्रीपूर्ण नातं माणसाचं प्राण्याशी असतं. मांजर त्याचप्रमाणे आहे. बघा तुम्ही, कुत्रा मांजर जर मालक आला किंवा घरातील कोणती व्यक्ती आली त्याला जर चावून लागली तर बघा ते कसं घरामध्ये इकडे तिकडे पळतं, गेटकडे जास्त धाव घेतं, किंवा गेट जर उघडा असेल किंवा काय असेल तर रस्त्याने त्या माणसाकडे जातं, शेपूट हलवतं. मित्रांनो, त्याला बघताच तुमचा थकवाच नाही सावतो. आता मी तुम्हाला माझ्या घरातलं उदाहरण देतो. माझ्या वैयक्तिक माझ्या वडिलांचं नाव आहे श्री सुनील श्रीरंग चौधरी. त्याला आम्ही आप्पा म्हणतो. आम्ही पहिले यशवंतनगर राहिला होतो, यशवंतनगर पिंपरी, आपल्या निगडी भोसरी रोडच्या तिथं टेरको चौकात यशवंतनगर चौक आहे, तिथं आम्ही राहिलो होतो झोपडपट्टीमध्ये. आम्ही खेळत असायचो किंवा आम्ही घरात बसलेलो असायचो आणि आमच्याकडे एस्पाक कंपनीची स्कूटर होती. एस्पाक माझे वडील जर आले ना, एस्पाक कंपनीचा थोडा आवाज आला त्या गाडीचा, आणि माझ्या वडिलांचं एक विशिष्ट प्रकारची एक पद्धत होती हॉर्न वाजवायची. त्यांनी तो हॉर्न वाजवला ना, अहो ते आमच्या घरामध्ये एक मांजर होती, आम्ही लक्ष्मी नाव ठेवलं होतं. असे बरेच मांजरे होत्या. लक्ष्मीचं मला आठवत आहे, किंवा मी लक्ष्मी माणूस तिला वैयक्तिक. ती लक्ष्मी तिचा आवाज ऐकला मांजरीने त्या हॉर्नचा की अशी सुसाट पडायची कुठं का असताना, की आम्ही लगेच म्हणायचो की मी लगेच मला घरामध्ये म्हणायचो माझा आप्पा आला बघा, माझा आप्पा आला. सुसाट सराट पळायची बाबा. बघा म्हणजे किती चावून काय मैत्रीपूर्ण नातं असेल या दोघांमध्ये. त्याच्यानंतर तेच वारसा माझ्या छोट्या भावाने चालू केला. सिद्धार्थ सुनील चौधरी माझा लहान भाऊ आहे, त्यांनी तो वारसा पुढे चालवला आणि त्यांनी मांजर तो पाळतोय आम्ही. आता सध्या आमच्या घरामध्ये मने नावाचा बोका आहे. आता मांजर आम्ही सध्या बंद केली पाळायची.
आता बोका पाळतोय. माझं तसं काय भेदभाव नाही आपला नरमादीमध्ये, आपण पाळतोयच. माझ्या भावाने बोका आणलेला आहे माने नावाचा. ह्याच्या अगोदर माने नावाचा बोका होता, तो निघून गेला. आता बोक्याची कसं ते त्यांची ती सवय म्हणा किंवा ते नैसर्गिकरित्या ते निघून जात असतात. राहतात. हा विचार राहिलाय बरेच दिवस झालं. आता तो इथं नाही, तुम्हाला मी चित्रीकरण दाखवला असता. तो तसाच माझा भाव आला किंवा वडील आले ना, निश्चित चावून लागू द्या. इकडे तिकडे अस्तव्यस्त घरामध्ये इकडे तिकडे पडणार, लगेच घराच्या बाहेर गेले की त्याच्या अंगावर जाऊन त्या टाकीवर गाडीवर जाऊन बसणार किंवा एक आवाज दिला की पळत येणार. काय मैत्रीपूर्ण नातं आहे, सुंदर नातं आहे मित्रांनो. प्राण्यांशी मैत्रीपूर्ण नातं बघा. मी तुम्हाला एक उदाहरण दिले त्याच्यामधलं. आपण विषयाकडे परत येऊ. घरामध्ये बैल असतात. आता बैलगाडा शर्यती बघताय तुम्ही. बैल झुकतात, काही बैल मारतात. आणि बघा एखादा बैलगाड्याची शर्यती तुम्ही जर कुठं पाहिलं असेल ना, तर तुम्ही ते गाडीला झुकताना ते बैल वागेल त्रास करतात. आणि मालक येऊ द्या बरं, छोटा मालक येऊ द्या, वयाने लहान असू द्या तर वयाने मोठा वयस्कर असू द्या, येऊ द्या, दोघंही कार होतात, एका आवाजात झुकल्या जातात. काय मैत्रीपूर्ण नातं आहे. बैल मारत असतो असं टाकला शिंगाने लोकांना मारत असतो, इतर लोकांना. मालक येऊ द्या कसा शांत होतो बघा. काय मैत्रीपूर्ण नातं आहे. कुत्र बघा एखादं कडक असू द्या, अंगावर धावून जातं, पण मालक येऊ द्या बरं अजिबात धावून जाणार नाही. असंच मैत्रीपूर्ण नातं करून त्यांच्यावर प्रेम करून आता आपण जंगलातल्या प्राण्यांकडे जाऊया. त्यांच्याशी मैत्री करा. मी असं म्हणत नाही वाघाची मैत्री करा आणि स्वतःचा जीव गमवा, नाही. त्यांच्याशी मैत्री आपण करून कसं आपण त्यांना वाचवू शकतो, त्यांच्याविषयी प्रेम निर्माण करा आपल्या मनामध्ये. तीच खरी मैत्री. लांबच मैत्री असू द्या, त्यांना मारण्यापासून, त्यांना काय इजा पोचवण्यापासून समाजाचं प्रबोधन करा. त्यांना पोचवू नका, काय करू नका. अशा अनेक प्राणी पक्ष्यांच्या जाती आहेत, त्या लुप्त होत चाललेल्या आहेत. त्यांच्याविषयी मनामध्ये करुणेची भावना निर्माण करा, मैत्रीची भावना निर्माण करा व त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही हे जर नाही केलं तर भविष्यामध्ये तुम्हाला ते फोटोमध्ये दाखवायला लागेल की अशा अशा प्रकारचा वाघ होता, अशा अशा प्रकारची चिमणी होती, अशा अशा प्रकारचा कावळा होता. ही वाईट परिस्थिती आपल्यावर येऊ नये आणि त्यांच्यावरही येऊ नये. कृपया करून मित्रांनो, मैत्रीपूर्ण आपल्या मनामध्ये एक भावना निर्माण करा. त्यांच्याशी मैत्रीचे नातं जोडा व प्राण्यांना वाचवा. अनेक प्राणी आहेत मित्रांनो. हरण आहे, विशिष्ट प्रकारचे हरण आहेत, विशिष्ट प्रकारचे वाघ आहेत, मोर आहेत, साप आहेत, पक्षी आहेत, जे लुप्त पावत चाललेले आहेत. म्हणून मी हात जोडून नम्र विनंती करतो तुम्हाला, त्यांच्याशी मैत्रीपूर्ण नातं निर्माण करून त्यांच्या संवर्धनासाठी जरूर तुम्ही प्रयत्न करा. हा झाला आपला मैत्रीचा भाग झाला. मैत्रीचा भाग झाला. प्राण्यांविषयी मैत्रीचा भाग. निसर्गाबरोबर आपण मैत्री कशा प्रकारे करू शकतो यावरती आपण चर्चा करूया. निसर्ग. आपण ज्या परिसरात राहतो तिथं नैसर्गिक भाग असतो. झाडं असतात, फुलं असतात, अनेक. तुम्ही स्वतःला एक छंद लावून घ्या ना की मी माझ्या समजा माझ्यासोबत चांगली घटना घडली तर मी झाड लावेल किंवा मी झाड लावले त्याचं संवर्धन करेल, मी रोज त्याला पाणी घालेल. आता मला सांगा, तुम्हाला तंबाखू, गुटखा, सिगरेट, दारूचं काही नाद असतो कोणाला, आपल्या देशाची काही घेणं नाही. वैयक्तिक जीवन हे आपापलं तुम्ही तुमच्या पद्धतीने सांगा. पण मी हात जोडून विनंती करतो की व्यसनापासून दूर राहा. मी तुम्हाला मित्र म्हणून सांगतो, व्यसनापासून दूर राहा. आता आपण आपल्या विषयाकडे येऊ. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये असं एक निर्माण करा ना मित्रांनो की बाबा तिथे गेल्यानंतर की त्या झाडाला पाणी घाललं पाहिजे किंवा काय केलं पाहिजे. त्याच्यानंतर आता समजा तुमचा वाढदिवस आहे, चांगली सवय लावा जीवनामध्ये की वाढदिवसानिमित्त मी झाड लावेल, तर विशिष्ट प्रकारची झाडे लावेल, औषधी झाडे लावेल की मोठी ऑक्सिजन देणारी झाडे लावेल. मैत्रीपूर्ण नातं त्यांच्याशी निर्माण करा. झाड तोडण्यापासून तुम्ही लोकांना हे करा, प्रवृत्त करा. झाड तोडू नका बाबा. वृक्षवल्ले आम्हा सोयरे वनचरे, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी दिलेला हा खूप सुंदर असा संदेश आहे, मैत्रीपूर्ण संदेश आहे की वृक्षवल्ले आम्हा सोयरे वनचरे, पक्षी ही आळवती सुसुरे. म्हणजे काय म्हणतात महाराज, वृक्षवल्ली आम्हा सोयरे की आम्हाला हे वृक्ष सोयऱ्यासारखे वाटतात. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. तुकाराम महाराज म्हणतात की आम्हाला हे वन वृक्ष आमच्या सोयऱ्याप्रमाणे,
पक्षी आळवती सुस्वरे. मग जे पक्षी एक त्यांची जे आळवण्याची पद्धत आहे म्हणजे जे चिवचिवण्याची पद्धत आहे ती गाण्यासारखी आम्हाला वाटते, सुंदर अशी मधुर अशी आम्हाला वाटते. बघा त्यांनी किती सुंदर आणि एकदम सोप्या भाषेत संदेश तुम्हाला दिलेला आहे, मैत्रीपूर्ण, की त्यांच्याशी निसर्गाशी आपण मैत्री करून कसा या पृथ्वी तलावरती निसर्गाचा आणि आपला समतोल कसा प्रकारे आपण राखला जाऊ शकतो किंवा आपण राखू शकतो. मित्रांनो, प्रत्येक तुमच्या मंगलमयी तुम्ही झाडं लावण्याचं उपक्रम करा. माझ्या मुलाचा वाढदिवस आहे, आज 10 झाडं लावली. ते झाडांना तुम्ही वेळोवेळी जाऊन पाणी द्या, कधी तिथे गेले तर त्याच्यावरती लक्ष ठेवा, त्याला कुंपण करा, ते झाड मनाने वाढेल. अनेक तुम्ही झाडे लावा, झाडे जगवा उपक्रम राबवा, त्याच्यामध्ये सहभागी व्हा. तुम्ही झाडांशी मैत्री करा जेणेकरून तुम्हाला आपल्या निसर्गातील ऑक्सिजन वाढेल व या पृथ्वी तलावरती निसर्गाचा समतोल निर्माण होईल आणि आपण निसर्गाशी मैत्रीपूर्ण नातं जोडून आपण या आपल्या पृथ्वी तलाचा विकास करून आपल्या जीवनाचा विकास करू आणि आरोग्यमय जीवन आपण जगण्यासाठी निसर्गात सुंदर असे निर्मिती करून या देशाला व आपल्या निसर्गाला सुंदर बनवू व उत्कृष्ट पद्धतीने झाडं लावून या वातावरणामध्ये ऑक्सिजनची निर्मिती जास्त प्रमाणात करून किंवा आपल्या ज्या जमिनीची धूप होते ती धूप वाचवण्यासाठी झाडाचे खूप महत्त्वाचं योगदान असतं. या योगदानात हातभार लावून आपण निसर्गाशी मैत्री करू शकतो. चला आपण पुढं पाहूया. भारत देश आणि जगातील इतर देश आणि मैत्री. या जगामध्ये आपल्या देशाप्रमाणेच इतर देशही आहेत मित्रांनो. त्यांच्याशी जर आपण मैत्रीपूर्ण जर संवाद ठेवला किंवा वर्तन ठेवलं तर याचे आपल्या देशाला अनेक फायदे आहेत. ते आपण बघा. आता आपल्या शेजारी 2 देश जरा थोडे वाढीव म्हणणार नाही मी, कारण की प्रत्येकाला आपापल्या देशाविषयी मान सन्मान असतो. प्रत्येकाला वाटतं आपल्या देशाने काहीतरी वेगळं करावं किंवा काय करावं. पाकिस्तान आणि चीन या देशांबरोबर आपलं 2-3 वेळेस युद्ध झालेलं आहे. पाकिस्तान वेळोवेळी काही ना काही कुरघोड्या करून आपल्या देशाला डवचण्याचा प्रयत्न करतो. चीनही आता त्याच मार्गावरती आहे, कुरघोड्या करून आपल्या देशाला डवचण्याचा प्रयत्न करतो. हे देश एकमेकाला आर्थिक मदत करतात, शस्त्र पुरवून एकमेकाला मदत करतात आणि आपल्या देशाला थोडंसं दाबण्याचा प्रयत्न करतात किंवा भयाच्या वातावरणात कसं आपण घेता येईल प्रयत्न करतात. सीमा उल्लंघन करून आपल्या सीमेमध्ये येतात व आपली सीमा वाढवण्याचा प्रयत्न करतात. पाकिस्तानचे काही लोक आपल्या इथे येतात, बेछूट गोळीबार करतात, आपल्या सैन्यांना मारतात किंवा आपल्या सीमेमध्ये येतात, त्यांचे दहशतवादी आपल्या सीमेमध्ये येतात. या दोन्ही देशांना मी हात जोडून नम्र विनंती करतो. मैत्री दिनाविषयी या दिवशी या दोन्ही देशांना मी एक सूचना करू इच्छितो. मित्रांनो, आमच्या देशामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांचा जन्म झाला. या तथागत भगवान गौतम बुद्धांनी आम्हाला शांतीचा, करुणेचा व मैत्रीचा संदेश दिला. या संदेशाचाच आम्ही पालन करून या इतर देशांबरोबर आमचं वर्तन ठेवतो व आम्ही या समाजामध्ये वागत असतो. म्हणून मित्रांनो, आम्ही शांत आहोत, आम्ही शांतप्रिय लोक आहोत. तुम्हीही आमचं मार्गक्रमण करून शांतीने, समजुतीने, एकजुटीने आमच्याशी मैत्रीपूर्ण संवाद करून आमच्याशी वर्तन करावं ही आपणास नम्र विनंती आहे. जर मित्रांनो आम्ही शांतीने राहू इच्छितो, पण हेही विसरू नका मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचाही आम्ही वारसदार आहोत, सम्राट अशोकांच्याही आम्ही वारसदार आहोत. सम्राट अशोकाचं अर्ध्या जगावरच काय पूर्ण जगावर राज्य होतं. तुम्ही हेही विसरू नका, सम्राट अशोकही आमचे आहेत, छत्रपतीही आमचे आहेत. आम्ही जरी तलवार बाजूला ठेवलेली असली तरी आम्ही चालवला विसरलेलो नाही. म्हणून मित्रांनो, आम्ही कधीही तलवार हातात घेऊ शकतो व तुमच्या या लहानट्या कृतीला आम्ही जशा तसं उत्तर देऊ शकतो. पण मित्रांनो, आम्ही ते करत नाही, कारण की सार्क संघटनेमध्ये आमचा देशही समाविष्ट आहे. सार्क संघटनेमध्ये काही विशिष्ट नियमावली आहे, त्या नियमावलीचं आम्ही पालन करतो व युद्धविराम या उपक्रमातही आमचा देश सक्रिय आहे. आपल्या देशाने सहभाग घेतलेला आहे. म्हणून आम्ही कधीही बेछूट गोळीबार करत नाही, तुमच्यासारखं मूर्खपणा आम्ही करत नाही. पुन्हा एकदा मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो व मैत्री दिनी तुम्हाला नम्र विनंती करतो की तुम्हीही आमच्याशी मैत्रीपूर्ण वर्तन करावं,
व मैत्री पूर्ण तुमचंही वातावरण आमच्याविषयी असावं, आमचं तर तुमच्याविषयी आहेच आहे, मैत्रीपूर्ण तुमच्याशी संबंध आमचे, तुमचेच आमच्याशी नाही ते तुम्ही निर्माण करावे एवढंच सांगतो. आणि आता चला आपण आपल्या विषयाकडे येऊ. मित्रांनो, इतर देशाची आपण मैत्रीपूर्ण का वागू शकतो, का वागायचं त्याच्याविषयी तुम्हाला सांगतो. आता एक दोन देश तुम्ही बघितलं वाढली, तुम्हाला कारण सांगितलं ना यांच्याशी, नम्रपणे बोललो आपण, आपल्या भाषेतही बोललो आपण. दुसरा भाग सांगतो तुम्हाला, इतर देशात आपण का वागायचं. तर बघा मित्रांनो, कसं असतं, अनेक चांगले चांगले उपक्रम हे आपल्याला त्यांच्या देशाकडून मिळतात, अनेक चांगले चांगल्या प्रगतशील गोष्टी त्यांच्याकडून आपल्याला शिकायला मिळतात, आपल्याकडून त्यांना शिकायला मिळतात. ते अनेक आंतरराष्ट्रीय उद्योगाच्या कंपन्या आपल्या इथे येतात, आपल्या देशाचा विकास होतो, किंवा आपल्या देशात होणारं उत्पन्न आपण त्यांच्या देशात विकू शकतो, किंवा काय करतो आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आपल्याला निर्माण करण्यासाठी व आपल्या देशाचा विकास होण्यासाठी आपल्याला त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवावे लागतात. म्हणून आपण जर त्यांच्याशी मैत्रीपूर्ण जर संबंध ठेवले तर आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये व्यासपीठ निर्माण होतं, आपण आपला माल त्या ठिकाणी विकू शकतो. त्याला इम्पोर्ट एक्सपोर्ट या नावाने बोललं जातं. आता उदाहरण तुम्हाला सांगतो, काही देशांमध्ये काही फळे पिकत नाही, पालेभाज्या पिकत नाही, धनधान्य पिकत नाही, किंवा काही देशांमध्ये काही गोष्टी मिळत नाही. आपल्या देशामध्ये मुबलक गोष्टी आहेत, सगळ्याच गोष्टी आपल्या देशाच्या आहेत. तुम्हाला जर सांगायचं झालं तर डाल डाल पे सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा. ज्या डाल डाल पे सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा. म्हणजे ह्या वाक्याप्रमाणे आमच्या इथं सगळंच मिळतंय, पण ह्याचा खपही आपल्याला आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये करावा लागेल. तो करण्यासाठी आपल्याला त्यांची मान्यता मिळण्यासाठी आपल्याला त्यांच्याशी मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करावं लागेल. हे कधी होईल तर मैत्रीपूर्ण आपण संबंध त्यांच्याशी जोडले तर आपला व्यापार वाढेल, त्यांनाही आपल्या इथे व्यापाराला यावं लागेल. आपल्या इथे काही गोष्टी जर उपलब्ध नसतील, त्यांच्या देशात उपलब्ध असतील, त्याही आपल्याला मिळतील. म्हणून आपल्याला इतर देशांबरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेवून आपल्या देशाचा विकास आपल्याला करावा लागेल. आणि महत्वाचा आपण मुद्दा होता, चला आपण दुसरा मुद्दा पाहूया. मैत्रीपूर्ण वर्तणुकीमुळे आपणास होणारे फायदे. आता याच्यामध्ये आपण थोडक्यात चर्चा करू. मैत्रीपूर्ण जर आपण वर्तणूक जर आपली ठेवली तर आपल्याला आपल्या देशाला जगाला चांगले फायदे होतात. आता एक पहिल्यापासून आता थोडं तुम्हाला सांगतो, कुटुंबात जर आपण मैत्रीपूर्ण जर वातावरण ठेवलं तर आपल्याला ज्या कौटुंबिक किंवा आपल्या ज्या समस्या आहेत त्यांच्यासमोर मांडता येतील, सगळ्या आपल्या घरचा पूर्ण होतो. फक्त मैत्रीपूर्ण वातावरण आपल्याला पाहिजे. शेजाऱ्यांबरोबर ठेवलं तर सगळ्या गोष्टी नको त्या वाईट चांगल्या या शेजारी अर्ध्या रात्रीच्या आपल्या मदतीसाठी धावून येतील, आपल्याला मदत करतील, का तर मैत्रीपूर्ण आपलं वर्तन आहे. गाव किंवा परिसर, गावामध्ये जर तुम्ही मैत्रीपूर्ण वातावरण तुमचं असेल, गावातली प्रत्येक व्यक्ती तुम्हाला इज्जत देईल, चांगलं बोलेल, येता जाता तुम्हाला राम राम नमस्कार जय भीम सलाम वालेकुम जे ते काय त्यांच्या पद्धतीने जे एकमेकाला वंदन करण्याची जी भाषा आहे त्याप्रमाणे तुम्हाला वंदन करतील, इज्जत देतील, नको त्या अडचणीमध्ये तुम्हाला साथ देतील, आर्थिक दृष्ट्या तुम्हाला मदत करतील, आरोग्यामध्ये मदत करतील, अनेक प्रकारे तुम्हाला ते मदत करतील. पै पाहुणे जर तुमच्याकडे कोणी आलं तर तुम्हाला जर एखादी अपरिचित व्यक्ती जर गावामध्ये आले तर तुमच्या नावाचा उल्लेख करून त्यांनी आम्हाला याच्या घरी जायचंय तर ते बिनधास्त तुम्हाला छाती ठोक आणि अभिमानाने तुमच्या घराचा पत्ता त्यांना सांगतील, का तर मैत्रीपूर्ण वातावरण असल्यामुळे. आपला समाज व इतर समाज सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपला हाच आहे. आपल्या समाजामध्ये मी आणि इतर समाजामध्ये मी आपली इज्जत वाढली पाहिजे, का तर आपलं मैत्रीपूर्ण वातावरण आहे. आपल्या समाजाशी मैत्रीपूर्ण आपण वागतोय आणि इतरही समाजाच्या लोकांशी आपण मैत्रीपूर्ण वागतोय, त्यांच्या सणावारामध्ये आपण सहभागी होतोय, आपल्याही सणावारामध्ये आपण सहभागी होतोय, मोठ्या उत्साहाने आपण सहभागी होतोय, दान धर्म आपण करतोय, आपण वर्गणी देतोय, त्यांनाही वर्गणी देतोय, त्यांच्याही सणाविषयी माहिती करून घेतोय, इज्जत करतोय आपण त्यांच्या समाजाची. तिथेही मैत्रीपूर्ण वातावरण आपल्याला खूप फायदेशीर ठरतं. त्याच्यानंतर बघा प्राण्यांची मैत्री. तुम्हाला तर सांगितलंच आपण, कुत्रा मांजर
इतर प्राणी आपण त्यांच्याशी मैत्रीपूर्ण जर वातावरण निर्माण करून वागलो तर कशा प्रकारे आपल्याला फायदा होतो तेही आपल्याला कसा लाडा लावतात आणि आपण कसं आपण त्यांच्याशी एकजीव होऊन आपलं जीवन जगू शकतो तिथेही मैत्रीचं नातं निर्माण होऊ शकतो. निसर्गाबरोबर मैत्री. मित्रांनो बघा आता इथे तुम्हाला एक सुंदर असं उदाहरण देतो. आजोबा झाड लावतात, वडिलांचे वडील, ते झाड मोठं होत होत वडिलांच्या काळामध्ये मोठं होतं, वडील फळं खातात, त्याच्यानंतर नातूही त्याचे फळं खातात. पण आजोबा कधी हा विचार करतात का हे झाड बी लावल्यानंतर त्याचं फळ मला चाकाय मिळेल की नाही मिळेल किंवा काय होईल किंवा काय नाही. तिथेही झाडाविषयी मैत्रीचं नातं आणि निस्वार्थीपणे तुम्हाला ते फळ देतं. असं म्हणता कधी नाही बाबा त्या व्यक्तीने झाड लावले व्यक्ती आता हयात नाही, आता मी फळं देणार नाही, सावली देणार नाही, फुल देणार नाही. निस्वार्थीपणे ते तुम्हाला फळं फुलं आणि सुंदर अशी गार सावली निर्माण करून देतं. आणि अहो फ्री मधला ऑक्सिजन तुम्हाला देतं ते 24 तास निस्वार्थीपणे. ह्याच्यासारखा तर कुठला मित्रच नाही झाडासारखा. तर एका जागेवरती वर्षानुवर्ष एका जागेवरती ते उभं राहतं, जागा सोडून हालत नाही. अजून तुम्हाला कसला मित्र पाहिजे? तुम्हाला कधीही जावं तुम्ही गावाकडे गेले तर तुम्ही हाताने सांगू शकता माझ्या दारामध्ये आंब्याचं झाड आहे, लिंबाचं झाड आहे, फलाने झाड आहे, ते एवढं होतं, एवढं झालंय आता, अजून त्याचा वृक्ष झालाय, मोठं झाड झालंय. तुम्ही दुकाने सांगू शकता अरे ते झाड जळून गेलं, अरे ते पडलं अरे वादळामध्ये, असं तसं. खूप वर्षापासून मी ते सावलीत खेळलो, त्या झाडावर खेळलो, असं खेळलो. मैत्री नाही तर काही, तुमच्या मनात आपुलकी नाही तर काही त्या झाडाविषयी जोडले गेलेलं आहे. मित्रांनो भारत देश आणि जगातील इतर देश आणि त्याच्यासोबतची मैत्री आताच आपण याच्यावरती चर्चा केली, त्याच्यामुळे थोडक्यात तुम्हाला सांगतो. भारत देशाने जर इतर देशांबरोबर जर चांगले मैत्री संबंध ठेवले, जागतिक बाजारपेठेमध्ये भारताला आपलं उत्पादन घेऊन जाऊन तिथे विक्रीची चांगली संधी आहे. त्यांचेही उत्पादन आपल्या देशामध्ये विक्रीची त्यांनाही संधी आहे. खूप सुंदर असं एकमेकाशी मैत्रीचं नातं ठेवून आपण आपला विकास साधू शकतो, आर्थिकदृष्ट्या साधू शकतो, सांस्कृतिकदृष्ट्या साधू शकतो. अनेक गोष्टी भारतामध्ये तर एवढी पर्यटन स्थळ आहेत की लोक येतात, आपल्या इथं पर्यटक राहतात, आवर्जून आपल्या इथे येतात लोक. आपल्या इथं अनेक गोष्टी मिळतात ते आपण त्यांच्या इथे बाजारपेठामध्ये त्यांच्या उपलब्ध करून त्यांना देऊन आपण विदेशी चलन आपल्या देशामध्ये निर्माण करून आपल्या देशाचा विकास करू शकतो. व त्यांच्या आंतरराष्ट्रीय कंपनी मैत्रीपूर्ण वातावरणामुळे आपल्याकडे येऊ शकतात व संकट समयी आपल्या कधी अर्ध्या रात्रीच्याही त्या आपल्या संकट समयी आपल्या पाठीशी उभं राहू शकतात. उदाहरणार्थ पाकिस्तानने आपल्याशी युद्ध करू द्या, चिरणी करू द्या, कुणीही करू द्या, आणि आपल्या शेजारी पुतीनसारखा आपला चांगला मित्र आहे पंतप्रधान, त्याचा देश आहे, रशिया आहे, अमेरिका आहे, अनेक देश आहेत ज्यांच्याशी आपले मैत्रीपूर्ण वातावरण आहे. अनेक देश आपल्या पाठीशी उभं राहतील का? तर मैत्रीपूर्ण वातावरण, मैत्रीपूर्ण आपला संवाद, त्यांच्याशी वर्तणूक. चला पुढे आपण पाहूया. आता बघितलं तुम्ही मित्रांनो की मैत्रीपूर्ण वर्तणुकीमुळे तुम्हाला व तुमच्या देशाला कशा प्रकारे फायदा होतो. देशाचा विकास या पूर्ण चर्चेमध्ये हा एक मुद्दा मी घेतला होता, देशाचा विकास. त्याच्यामध्ये आता जे मी चर्चा केली त्याचा पूर्ण समावेश पुन्हा तोच येईल, म्हणून आपण तो पुन्हा घेणार नाही. सरते शेवटी आपल्या चर्चेचा आपण शेवट करते. शेवटी तथागत भगवान गौतम बुद्धाने करुणेचा संदेश दिला, आपल्याला शांतीचा संदेश दिला, मैत्रीपूर्ण जीवन जगण्याचा आपल्याला संदेश दिला. या संदेशाचं अंमलबजावणी करून आपण पंचशील आपल्या जीवनामध्ये आचरण करून अष्टांगिक मार्गाचा आपण आपल्या जीवनामध्ये स्वीकार करून किंवा ते अवलंबून आपण आपलं जीवन मैत्रीपूर्ण कसं आपण जगू शकतो याकडे मित्रांनो आपण भर दिली पाहिजे. पंचशील मार्गाचा वापर करून, अष्टांगिक मार्गाचा अवलंब करून आपण आपलं जीवन जगू शकतो. मित्रांनो पंचशील हे सर्व तुम्ही ग्रहण करा. अष्टांगिक मार्ग काय आहे हे तुम्ही या ठिकाणी ग्रहण करा. मी तुम्हाला त्याचा सांगितलं असतं पण व्हिडिओ खूप मोठा होईल कारण की चर्चा खूप वाढत जाते. तथागत भगवान गौतम बुद्धाने प्रत्येकाला करुणेने जगण्यासाठी सांगितलेलं आहे, मायाने मैत्रीपूर्ण जगण्यास सांगितलेलं आहे. अंगुलीमाल सारखा व्यक्ती त्यांच्या एका उपदेशाने किंवा संदेशाने शांत होतो.
तो आपला वाईट मार्ग सोडून त्याचा शिष्य होतो. अंगुलीमालची तुम्हाला गोष्ट सांगण्याची गरज नाही, मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. अंगुलीमाल सारखा एक डाकू असतो, तो जंगलामध्ये राहत असतो किंवा मारेकरी असतो. त्यांनी पण केलेला असतो की मी लोकांना मारून त्यांच्या बोटांना छाटून गळ्यामध्ये परिधान करेन. त्याच्यामुळे तो त्याला अंगुलीमाल माळा घालून तो बोटांची वावरत असतो, त्यामुळे त्याला अंगुलीमाल असं नाव पडलेलं असतं. तथागत भगवान गौतम बुद्ध त्या ठिकाणी त्या मार्गाने जात असतात. तेथील आजूबाजूच्या परिसरातील लोक तथागतांना विनंती करतात की तुम्ही मार्ग बदलावा, कारण की अशा प्रकारचे संकट पुढे आहे. तथागत गौतम बुद्ध ते पूर्ण ऐकून घेतात, पण आपला मार्ग बदलत नाही. का तर पुढे दूरदृष्टी, त्यांची दूरदृष्टी काय आहे ते बघा. तथागत भगवान गौतम बुद्ध त्याच मार्गाने आपलं मार्गक्रमण करत राहतात. तो प्रसंग येतो अंगुलीमाल व तथागत गौतम बुद्धांची समोर येतात. अंगुलीमाल त्यांना काही प्रश्न करतो, तुम्ही मला घाबरले नाही, असं नाही दिसत नाही, मी तुम्हाला मारणार, तुमची बोट छाडून माझ्या गळ्यात परिधान करणार, असं तसं तुम्हाला लोकांनी सांगितलं तरी तुम्ही डेअरिंग करून तुम्ही इथं आले, असं झालं तसं झालं. तथागत गौतम बुद्ध शांतपणे सर्व ऐकून घेतात. त्याला उपदेश करतात, तू मला जरूर मार, मी तुझ्या इथं आलो, पण माझं एक छोटंसं काम कर. समोर दिसलं ती फांदी तोड किंवा ते पान तोड, मला ते उपदेशाला हसून किंवा तो गर्वाने चेष्टेवारी घेऊन तो पान किंवा फांदी तोडतो. तथागत भगवान गौतम बुद्धांच्या हातात देतो. तथागत गौतम बुद्ध ते पान घेतात, त्याकडे पाहतात व अंगुलीमालाकडे एक वेळ पाहतात. एकाच दृष्टिक्षेपात अंगुलीमाला ते उद्देश करतात की तू जे तोडलेले पान आहे, ते तोडलेले फांदे आहे, ते पुन्हा तू त्याला चिटकव किंवा पुन्हा त्याला अर्पित कर त्याचा हातात, जसं होत तसं. तो चिंतित करतो अंगुलीमाल की तथागतांनी असं कसं काम मला सांगितलं की तोडलेली वस्तू पुन्हा कसं काय मी जोडणार, काय करणार मी. तो खूप चिडतो आणि तथागतांना पुन्हा प्रश्न करतो, तुम्ही काय मला मूर्ख समजताय का, असं कसं तुम्ही मला काम सांगितलं, तोडलेली गोष्ट पुन्हा जोडता येत असते का. ह्यावरच तथागत त्यांना उद्देश करतात, जर ती तोडलेली गोष्ट पुन्हा जोडू शकत नाही तर त्याप्रमाणे तुमचं वर्तन कसं काम करतो. ह्याच उपदेशाने अंगुलीमाल स्वतःच आत्मपरीक्षण करतो व नको तो मार्ग सोडून देतो आणि तथागतांना शरण जातो व तो आपला वाम मार्ग सोडून तथागतांचा भक्त होतो. तोडण्यापेक्षा जोडण्यात तथागतांनी खूप मोठा या ठिकाणी आपल्याला संदेश दिलेला आहे. नाती का तुटतात का तर आपल्या लोभामुळे, मोहामुळे, मत्सरामुळे, एकामेकांविषयी कुटुंबामुळे, मनामध्ये घाणेरड्या विचारामुळे, एकामेकांविषयी जळणाऱ्या भावनेमुळे किंवा द्वेषामुळे की त्याने हे कमवलं ते कमवलं, माझ्याकडे हे नाही ते नाही येत, तुम्ही पण मिळवण्याचा प्रयत्न करा, त्याच्या सहवासात जा, तू कसं काय मिळवलं, कसं नाही मिळवलं याचा अध्ययन करा, त्याच्याकडून मार्गक्रमण करा, त्याच्याकडून माहिती मिळवा, तुम्ही त्या गोष्टी मिळवा, जळू नका, काय करू नका. तोडण्यापेक्षा जोडण्याला तथागत भगवान गौतम बुद्धांनी या ठिकाणी प्राधान्य दिलेलं आहे. मित्रांनो, मैत्रीपूर्ण नात्याला या ठिकाणी त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे. कशा प्रकारे तुम्ही आपली मैत्री घट्ट करून तुम्ही मैत्रीपूर्ण वातावरण तिथं निर्माण करून समाजापुढे जगू शकता याकडे त्यांनी भर दिलेला आहे. सरते शेवटी मित्रांनो, तुम्ही मला आतापर्यंत ऐकून घेतलं. तथागत भगवान गौतम बुद्धांनी सुंदर असा दिलेला मैत्रीचा संदेश, करुणेने जगा, मैत्रीपूर्ण जगा. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. या सुंदर अशा त्यांच्या मधुर वचनाने आपण आपल्या माहितीपटाचा शेवट करत आहोत. मित्रांनो, पुन्हा एक बार जय चौधरी क्रिएटर चॅनल तर्फे आपणास मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी फ्रेंडशिप डे. मी आशा बाळगतो की आपणास हा माहितीपट आवडला असेल व माझे विचार आपण ऐकून घेतले त्याबद्दल मी आपला आभारी आहे. जर आपला माहितीपट आपणास आवडला असेल तर कृपया करून आमच्या व्हिडिओला लाईक करा, मित्रमंडळी व नातेवाईक यांना शेअर करा, कमेंट मात्र द्यायला विसरू नका, कारण आपल्या कमेंट्स आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. आपल्या जर चॅनलवर कोणी प्रेक्षक नवीन असेल तर सर्वप्रथम महत्त्वाचं काम म्हणजे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवनवीन गोष्टी व माहितीपूर्ण गोष्टी आम्ही आपल्या समोर घेऊन येत राहू व त्या आपल्याला सर्वात प्रथम सबस्क्राईब केल्यामुळे आपल्याला उपलब्ध होतील व त्याचा आस्वाद आपल्याला घेता येईल.
जर तुम्हाला जर आम्हाला काही सूचना करायच्या असतील कमेंट बॉक्समध्ये आपण त्या जरूर कराव्यात. आतापर्यंत तुम्ही मला ऐकून घेतलं. जय चौधरी क्रिएटर आपलं शतशः आभारी आहे. चला मित्रांनो, आता आपण या माहितीपटात शेवट करूया. धन्यवाद.